याच दबावातनं नैराश्यातनं तो व्यसनाधीन झाला. हळूहळू तो व्यसनाच्या इतका आहारी गेला की त्याला त्यातून बाहेर काढणं कठीण होऊन बसलं. लग्नासाठी स्थळ येणंही बंद झालं. गावात चर्चा होऊ लागल्या आणि त्यातच दबावातनं आणि नैराश्यातनं सत्यपाल भिसेने आत्महत्या केली. मुलीवाले पोरीच येत नाही. मुलीवाले मध्ये शेती पाहिजे, नोकरी पाहिजे, लहान पाहिजे आणि शेतीत कामही करत नाही पोरी. बरं अशामुळं पोर आत्महत्या करून राहिले. लग्नाचं हे जे समस्या आहे ही पूर्ण महाराष्ट्रात सामाजिक समस्या बनलेली आहे. माझ्यासारखे हजारो तरुण या नैराश्यातून बाहेर यायच्या प्रक्रियेतच नाहीये की माझ्यासारख्या तरुणाला वाटतं चला आपण 31-32 झालो तरी आपलं लग्न नाहीये. तर हा नैराश्य कुठेतरी डोक्यात ठेवून हे लोक आत्महत्या करतात, मुलं आत्महत्या करतात. त्यावर काहीतरी उपाय म्हणून ह्या महाराष्ट्रातली किंवा देशातली बेरोजगारी हटणं खूप महत्वाचं आहे. भविष्यामध्ये एक तोडगा निघाला पाहिजे की कुठेतरी नवरीच्या वडिलांनी सर्व म्हणजे असं काही नोकरीचं असलं म्हणजे काय सर्व गोष्टी नसतात. काही शेतकरी लोक पण त्याच्यामध्ये सक्षम आहेत. त्याच्यामुळे शेतीकडे पाहून सुद्धा आपण लग्न करू शकतो. आणि याच्यामध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टी भेटल्या नाही त्याच्यावर मुलाचं पाऊल व्यवस्थित चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे. व्यसनाधीन होत आहे, दारू पित आहे, पण लग्न लवकर जुळत नाही. 10 मुली पाहिल्याच्या नंतर आपल्याला कोणी देत नाही. मग त्याच्यामध्ये ते काय करतात, एक व्यसनाधीन होऊन एक आत्महत्याचा प्रकार तयार होतो. कालच जालना जिल्ह्यातनं सुद्धा अशीच एक बातमी आली होती आणि इथेही भोकर